नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत। सायलीला घेतल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही असं हट्टाला पेटलेला असतो अर्जुन। तन्वी मधुभाऊंना बोलते की सुभेदारांची सून आहे तिने एवढा घाणेरडापणा का करायचा, लहान मुलांना का पळवायचं। त्याच वेळेस तिच्यावर हात उचलतात मधुभाऊ। मारा, मला मारा असं ती बोलते। हा, गुन्हे ती करणार आणि ती मार तुम्ही मला देणार का असं ती मधुभाऊला प्रश्न करते। अश्विनला देखील बोलते की तू मधुभाऊंना जाब विचार। प्रतापराव त्यावेळेस बोलतात की मधुभाऊ तुझे वडील आहेत, जाब विचारणं त्यांचं कामच आहे। सायली असं काय करेल याच्यावर कुणाचाच विश्वास नाही असं प्रताप बोलतो। चोरीचा आरोप सायलीवर तू टाकला होतास आणि तू तोंड कशी पडलीस आठवतंय का तुला। त्याच्यावेळेस तिला सगळे क्षण आठवतात। पण अर्जुनला फोन लावते आणि सगळी शहानिशा करते। रात्रभर अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनच्या बाहेरच बसले असतात। हे पाहून पोलीस त्यांना CCTV फुटेज दाखवतो आणि या हॉस्पिटलच्या जवळ सायली त्या मुलाला काहीतरी खायला देत असताना दिसत आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला अटक केली आहे असं तो बोलतो। एका ज्यूसच्या दुकानावर जातो, त्याच वेळेस तो तिला फोटो दाखवतो की या मुलाला कुठं बघितलं आहेस का। त्यावेळेस सुरुवातीला ती नकार देते, घाबरते देखील, पण नंतर अर्जुन आणि चैतन्य तिला फोर्स करून विचारतात, तो मुलगा माझ्याकडेच आहे, ती बाई बोलते। त्यावेळेस अर्जुनला शॉकच बसतो। त्याला किडनॅप केलं आहेस का असं तो विचारतो। त्यावेळेस ती नाही बोलते, खूप गयावया करू लागते। त्यानंतर ती सगळी माहिती सांगते आणि मुलाला देखील ताब्यात घेऊन दोघेही पोलीस स्टेशनला जातात। लहान मुलाच्या तोंडी जबाब घेऊन पोलीस सायलीला बाहेर बोलवतात। सायलीला बघितल्यानंतर अर्जुन खूप भावुक होतो। अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो। असेच नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।